अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतरही अमेरिका इस्रायलचं इराण विरोधातलं युद्ध अद्यापही जारी आहे. गेल्या 36 तासात अमेरिका आणि त्यांच्या सहकारी देशांनी ऑपरेशन एपिक फ्युरी राबवल्याची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माहिती दिली आहे. हे युद्ध म्हणजे जगातली सर्वात मोठी, सर्वाधिक गुंतागुंतीची आणि सर्वात भयंकर लष्करी मोहिमेपैकी एक आहे. वॉशिंग्टनची उद्दिष्ट पूर्ण झाल्याशिवाय ही मोहीम थांबवणार नसल्याचंही ट्रम्प यांनी सांगितलं आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलनं सार्वजनिक सभांना मनाई केली आहे. शाळा आणि कार्यालयं बंद केली आहेत. अनेक रुग्णालयांनी आपले विभाग भूमिगत सुविधांमध्ये स्थलांतरित केले आहेत. इराणनं आखातात तैनात असलेल्या US अब्राहम लिंकन या अमेरिकी विमानवाहू युद्धनौकेवर हल्ला केल्याचा दावा केला आहे. 4 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या सहाय्यानं हल्ला केल्याचं रिव्होल्युशनरी गार्ड्सनं म्हटलं आहे. मात्र अमेरिकेनं हा दावा फेटाळला आहे. इराणनं इराकच्या उत्तर भागात अमेरिकी सैनिकांवर ड्रोन हल्ले केले. सौदी राजधानी रियादच्या पूर्व भागात मोठे स्फोट झाल्याचं वृत्त आहे. इराणनं देखील पश्चिम आशियातल्या इस्रायल आणि अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले करून प्रत्युत्तर दिलं. इराणने दुबई, दोहा, बहरीन आणि कुवेत अमेरिकेचे लष्करी तळ असलेल्या किंवा अमेरिकेशी संलग्न असलेल्या ठिकाणी हल्ला केल्याचं वृत्त आहे. इराणनं ओमान बंदर आणि तेल टँकरवरही हल्ला केला आहे. दरम्यान इराणनं अली रेझा अराफी यांचं नेतृत्व परिषदेत समावेश केला आहे. इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागी इराणच्या घटनात्मक पद्धतीनं दुसऱ्या व्यक्तीची निवड होईपर्यंत सर्वोच्च नेत्याची कर्तव्य पार पाडण्यासाठीच्या हंगामी नेतृत्व परिषदेत इराणच्या घटनात्मक यंत्रणेनुसार राष्ट्रपती, सरन्यायाधीश आणि गार्डियन काउन्सिलचे धर्मगुरू यांचा समावेश असतो. ही परिषद हंगामी काळासाठी देशाचा कारभार पाहिल. अहमद वाहिदी यांना इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे नवे कमांडर इन चीफ म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. दरम्यान या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतानं नागरी विमान वाहतुकीत दरम्यान सर्वोच्च सुरक्षितता बाळगत त्वरित आणि सक्रिय पावलं उचलली आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं भारतीय विमान कंपन्यांना 2 मार्चपर्यंत इराण, इराक, इस्रायल आणि आखाती प्रदेशातील काही भागांवरून उच्च जोखीम असलेल्या हवाई क्षेत्राचा वापर टाळण्याचे निर्देश दिले आहेत. परिस्थितीचा अंदाज घेऊन सुमारे 350 उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. अमेरिका आणि इस्रायलनं लष्करी कारवाई तातडीनं थांबवावी अशी मागणी